Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject Bihayu, fourth lesson, A Truly Beautiful Mind. So we shall now read about a young German civil servant who took the world by storm about 100 years ago. In the summer of 1905, the 26-year-old published in a quick succession 4 ground-breaking papers about light, motion of particle, electrodynamics of moving bodies, and energy. His work took up only a few pages in scientific journals, but changed forever our understanding of space, time, and the entire cosmos, and transformed the same Einstein into synonym for genius. आणि आपण आता एका यंग जर्मन नागरिक ज्याने सेवा केलेली आहे, याने 1905 जवळपास 100 वर्षापूर्वी या जगामध्ये एक वादळ आणलं आणि आपण म्हणूया त्याने काही रिसर्च पेपर जे आहेत हे पब्लिश केले जो लाईटवर द मोशन ऑफ पार्टिकल आणि इलेक्ट्रोडायनॅमिक ऑफ मूव्हिंग बॉडीज अँड एनर्जी याच्यावर होता. आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या संकल्पना समजण्यामध्ये, ज्या स्पेसच्या बाबतीत असतील, टाईमच्या बाबतीत असतील आणि एंटायर कॉस्मॉस, एंटायर युनिव्हर्सच्या बाबतीत असतील, त्या समजण्यासाठी सर्वांना उपयोग झाला. हेच ते आइन्स्टाईन, ज्यांचं दुसरं नाव जे आहे जीनियस असं नाव आहे. So let's start. Albert Einstein was born on 14th March 1879 in the German city of Ulm, without any indication that he was destined for greatness. आणि मग 14 मार्च 1879 मध्ये जर्मन शहरामध्ये अल्म या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्यांनी अशी सो हॅव्हिंग फ्युचर दॅट हॅज बीन प्लॅन्ड फॉर अ पर्टिक्युलर टाईम, अशी त्यांना अपेक्षा नाही केली होती की खूप महान कार्य त्यांच्याकडून येईल. ऑन द कॉन्ट्री, हिज मदर थॉट अल्बर्ट वॉज अ फ्रीक. टू हर हिज हेड सीम्स टू मच लार्ज. आता आईला वाटायचं याचं डोकं खूप मोठं आहे, हा फ्रीक आहे. फ्रीक म्हणजे डिसॲप्रोप्रिएटली टॉक अबाउट अ पर्सन हू अनयुज्युअल अँड डझंट बिहेव लुक थिंक लाईक अदर्स. जो थोडासा वेगळा वागतो इतरांपेक्षा, ओके, वागताना वेगळा वागतो, दिसायला वेगळा दिसतो, असा हा एक जो पसंत न करणारे जे रिमार्क्स असतात एखाद्या व्यक्तीविषयी, ते रिमार्क्स त्याच्या आईने दिलेले आहेत. सो न आवडणारे. सो ॲट द एज ऑफ 2.5 आइन्स्टाईन स्टील वॉजंट टॉकिंग. 2.5 वर्ष झालं तरी बोलता येत नव्हतं. सो वेन ही फायनली डिड लर्न टू स्पीक, ही अटर्ड एव्हरीथिंग ट्वाइस. Einstein did not know what to do with other children, and his playmate called him brother boring. So आता काय व्हायचं की बोलता येत नव्हतं म्हणून नंतर हळू बोलायला शिकला. 2 शब्द सारखे एक शब्द दोनदा उच्चारायचा. त्याच्यामुळे लहान मुलं त्याच्या वयाची जे आहेत ते त्याला हसायची, ओके. आणि मग त्याला त्याचे जे काही सहकारी होते खेळताना त्याला ब्रदर बोरिंग असं नावाने चिडवायचे. सो आता इथे ऑटो नॉगेबॉयर यांचं एक ओपिनियन आहे. द हिस्टॉरियन ऑफ एन्शियंट मॅथमॅटिक्स, पुरातन मॅथचे ते एक हिस्टॉरियन आहेत, इतिहासकार आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे, टोल अ स्टोरी अबाउट अ बॉय आइन्स्टाईन दॅट ही कॅरेक्टरायझेस ॲज अ लिजंड बट दॅट सीम्स फेअरली ऑथेंटिक. आणि तो म्हणतो की असे वैशिष्ट्य आहेत आइन्स्टाईनविषयी. तो एक लिजंड, एक महान जी हिस्टॉरिकली सक्सेसफुल व्यक्ती असतात त्यांची कथा म्हणजे लिजंड, तर ती झालेली आहे आणि ही एक खरी आहे. सो ॲज ही वॉज लेट टॉकर, हिज पॅरेंट वेअर वरीड. ॲट लास्ट ॲट द सपर टेबल वन नाईट ही ब्रोक हिज सायलेन्स टू से. आणि मग एक बोलता येत नव्हतं, अडखळत होता म्हणून पालक काळजी करायचे खूप आइन्स्टाईनची. आणि एका रात्री जेवणाच्या टेबलवर त्याने त्याचा जो काही शांतता आहे ती ब्रेक केली आणि बोलला. तो काय बोलला, द सोप इज टू हॉट. ग्रेटली रिलीव्ड, हिज पॅरेंट आस्क्ड व्हाय ही हॅड नेवर सेड अ वर्ड बिफोर. पालक आश्चर्यचकित झाले, याच्यापूर्वी एकही शब्द का म्हटला नाही तो. देन अल्बर्ट रिप्लाइड, बिकॉज अप टू नाव एव्हरीथिंग वॉज इन ऑर्डर. आत्तापर्यंत सगळं काही ठीक होतं. सो द यंगस्टर प्लेड बाय हिमसेल्फ मच ऑफ द टाईम. आणि मग तो त्याच्यापेक्षा यंगस्टर जे आहेत, लहान जे आहेत, त्यांच्याबरोबर तो वेळ घालवायचा. आइन्स्टाईन ही स्पेशली लव्ड मेकॅनिकल टॉयज. लुकिंग टू हिज न्यू बॉर्न सिस्टर माजा, ही
is said to have said, "Fine, but where are her wheels?" आणि नवीन तिच्या बहीण जन्माला आली होती आणि त्याला मेकॅनिकल टॉईज जे खेळणे आहेत, यांत्रिकी खेळणं, त्याच्याबरोबर आवडायचं. आणि नवीन त्याची सिस्टर ज्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस तो म्हटला, हे सगळं ठीक आहे पण तिला चाकं कुठं आहेत. सो हेडमिस्टर वन्स टोल्ड हिज फादर दॅट वॉट आइन्स्टाईन चूज as a profession wouldn't matter because he'll never make a success at anything. Einstein began learning to play the violin at the age of 6 because his mother wanted him to. He later became a gifted amateur violinist, maintaining the skill throughout his life. आता हेडमास्टरने सांगितलं की कोणताही प्रोफेशन आइन्स्टाईनने निवडलं तर काय फरक पडतो, तो यशस्वीच होणार नाही. म्हणून आइन्स्टाईनने वयाच्या 6व्या वर्षी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. त्याच्या आईला पण ते आवडायचं, म्हणजे वाजवलं पाहिजे असं तिला वाटायचं. आणि म्हणून त्याने ती जे स्किल आहे ते मेंटेन केलं व्हायोलिन वाजवायचं जीवनाच्या संपूर्ण जीवनभर. बट अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज नॉट अ बॅड प्युपिल. ही वेंट टू हाय स्कूल इन मुनिच वेअर आइन्स्टाईन फॅमिली हॅड मूव्ड वेन ही वॉज 15 months ओल्ड. वयाचा 15 महिन्याचा असताना आइन्स्टाईन हे मुनिच येथे गेले आणि मग तो त्या हायस्कूलमध्ये शिकायला गेला. तो काही बॅड म्हणजे आपण म्हणूया खूप खराब असा मुलगा नव्हता. अँड स्कोर्ड गुड मार्क्स इन ऑलमोस्ट एव्हरी सब्जेक्ट. तिथे गेल्यानंतर हायस्कूलच्या म्युनिचमध्ये चांगले मार्क्स त्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स पडलेले आहेत. आइन्स्टाईन हेटेड द स्कूल्स रेजिमेंटेशन अँड ऑफन क्लॅश्ड विथ हिज टीचर. ॲट द एज ऑफ 15 आइन्स्टाईन फेल्ड सो स्टिफ्ड देअर दॅट ही लेफ्ट द स्कूल फॉर गुड. आणि मग त्याला ती स्कूलची रेजिमेंटेशन होते, म्हणजे ती डिसिप्लिन होते. दॅट डिसिप्लिन टेकन अँड एक्स्ट्रीम, कडक अशी जी शिस्त म्हणूया ती त्याला बिलकुल तिथे आवडत नव्हती. आणि म्हणून त्याचे शिक्षकाबरोबर वाद होत होते. वयाच्या 15व्या वर्षी आइन्स्टाईनला स्टिफ्ट झालं, म्हणजे अनेबल टू ब्रेथ, सफोकेट झालं, गुदमरल्यासारखं झालं आणि त्याने ती शाळा जे हायस्कूल आहे ते सोडलेलं आहे. द प्रिव्हियस इयर अल्बर्ट पॅरेंट्स हॅड मूव्ड टू मिलान अँड लेफ्ट देअर सन विथ रिलेटिव्स. आणि मग आधीच्या वर्षी अल्बर्टचे जे पॅरेंट्स होते ते मिलान येथे गेलेले आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांच्या नातेवाईकाकडे ठेवलेला आहे. सो आफ्टर प्रोलॉंग डिस्कशन आइन्स्टाईन गॉट हिज विश टू कंटिन्यू हिज एज्युकेशन इन जर्मन स्पीकिंग स्वित्झर्लंड इन द सिटी विच वॉज मोर लिबरल दॅन म्युनिच. आणि मग आइन्स्टाईन असं म्हणतात की माझं जे शिक्षण आहे ते मी स्वित्झर्लंड जर्मन स्पीकिंग लोकांसोबत मी करणार आहे, कारण इथले लोक खूप लिबरल आहेत, स्वातंत्र्याला मानणारे आहेत मुनिचपेक्षा. मिलान येथे ते आता शिकायला गेले आहेत. So Einstein was highly gifted in mathematics and interested in physics. After finishing the school, he decided to study at the University of Zurich. आता यांचा मॅथमॅटिक्समध्ये खूप ते यशस्वी होते, फिजिक्समध्ये त्यांना आवड होती आणि म्हणून त्याने ठरवलेलं आहे की पुढील जो अभ्यास आहे आपल्याला झुरिच येथील विद्यापीठात करायचा आहे. बट द सायन्स वॉजंट द ओनली थिंग दॅट ॲपील्ड टू द डॅशिंग यंग मॅन विथ द वॉलरस मोस्टॅच. परंतु फक्त सायन्सच सब्जेक्ट त्यांना खूप ॲपील करायचा किंवा आवडायचा असं काही नाही. ह्या डॅशिंग यंग मॅनला, ज्याचे म्हणूया आपण मोठ्या अशा मिशा आहेत, पहा या चित्रामध्ये दिसत आहेत ना. मूव अहेड. ही ऑल्सो फेल्ट अ स्पेशल इंटरेस्ट इन अ फेलो स्टुडंट मेलेविया मारिक whom he found to be a clever creature. आणि मग त्याचा आणखीन एक बाबतीत त्याच्या सहकार्याबाबत आवड निर्माण झाली होती आणि तिचं नाव होतं मेल्विका. So the young Serb had come to Switzerland because the University of Zurich was one of the few in Europe where women could get degrees. आणि हे सर्बियाहून आलेली ही होती जी स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ झुरिचमध्ये शिक्षण घेणार होती आणि जिथे स्त्रियांना ह्या डिग्रीज फक्त मिळत होत्या. आइन्स्टाईन सॉ इन हर अँड ॲली अगेन्स्ट द फिलिन्स्टाईन्स. आणि ॲलेन्स्टाईनमध्ये तिच्यामध्ये एक ॲले दिसले. ॲले म्हणजे फ्रेंड्स, सहकारी, जे अगेन्स्ट द फिलिन्स्टाईन्स म्हणजे असा व्यक्ती आहे की वर्ड आहे जो डिसॲप्रोप्रिएटली टू टॉक पीपल हू डू नॉट लाईक आर्ट, लिटरेचर, म्युझिक. आता हा असा शब्द आहे की ज्यांना पसंत नाही आहे जे बोलणं, जे लोक बोलतात, ज्यांना आवडत नाही कला, साहित्य, म्युझिक, परंतु त्यांची चांगली मैत्री तिच्याशी तरी जमलेली आहे. दोज पीपल इन द फॅमिली अँड ॲट द युनिव्हर्सिटी विथ whom he was constantly at odds. The couple fell in love, later survived, in which they put their affection into words, mixing science with the tenderness. आता हे दोघे जे होते म्हणजे आइन्स्टाईन आणि मिलेवा मॅरिक हे एकमेकाच्या प्रेमात पडले
आणि नंतर त्यांनी सायन्समध्ये दोघांनी मिळून काही कामही केलेलं आहे. सो हाऊ रोट आइन्स्टाईन, हाऊ हॅपी अँड प्राऊड आय शॅल बी वेन वी बोथ हॅव ब्रॉट आर वर्क ऑन द रिलेटिव्हिटी टू अ विक्टोरियस कन्क्ल्युजन. आणि मग आम्ही, तो अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की आम्ही किती आनंदी होतो आणि आम्हाला अभिमान वाटत होतो की आम्ही दोघांनी मिळून एक काम केलेलं आहे रिलेटिव्हिटीवर, आणि आम्हाला काहीतरी शेवटी त्याच्यामध्ये कन्क्ल्युजन किंवा निष्कर्ष हा मिळालेला आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.